क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बार्शी टाकळी नगर पंचायतीतील 4 सदस्यांचे जात प्रमाणपत्र अवैध, पडताळणी समितीचा ऐतिहासिक निर्णय। जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला येथील सचिव तथा संशोधन अधिकारी श्री मनोज मेरत यांनी बार्शी टाकळी नगर पंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। 21 डिसेंबर रोजी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीला अवघे 6 महिने पूर्ण झाले असताना हा निर्णय समोर आलाय। नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनुसूचित जाती, एससी व इतर मागासवर्गीय, ओबीसी, महिला व पुरुषांसाठी आरक्षित जागांवर एकूण 17 सदस्य विजयी झाले होते। यापैकी 4 सदस्यांच्या जात प्रमाणपत्रांबाबत सुरुवातीपासूनच आक्षेप घेण्यात आले होते। निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी संबंधित सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढविल्याचा आरोप केला होता। प्रकरणाची सुनावणी व पडताळणी झाल्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने संबंधित 4 सदस्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरत त्यांना तात्काळ प्रभावाने अपात्र ठरविण्याचे आदेश दिले। तसेच अधिनियम 2000 व नियम 2012 नुसार प्रमाणपत्र जप्त करून कलम 10(4) अंतर्गत पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत। वार्ड क्रमांक 1 मोहम्मद जफर मोहम्मद हाशम, वार्ड क्रमांक 8 शहाना अंजुम मोहम्मद अजहर हुसैन, वार्ड क्रमांक 12 मुमताज बी मोहम्मद सिद्दीक, वार्ड क्रमांक 14 सफिया बेगम मोहम्मद रफीक। दरम्यान संबंधित 4ही सदस्य या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी बार्शी टाकळी प्रतिनिधी असलम खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।